काढून टाकतो तर म्हणते ती आहेच बिंदूमध्ये, ती होणारच आहे वाढ. शरीराची होईल, मनाची होईल, बुद्धीची होईल, होणारच आहे. आपल्याला काय करायचंय, हा जो विकास नावाची रिलेटेबल सिलिंग नाही त्याच्यावरती हे सगळं घ्यायचंय. पण काय घेऊ विकास म्हणजे, मग पुढचा भाग येतो म्हणजे शरीराचा विकास म्हणजे काय याचं कळलं पाहिजे. तर नुसतं म्हणणार वहीमध्ये 50 वेळा शारीरिक विकसन, शारीरिक विकसन, शारीरिक विकसन, शारीरिक विकसन. शरीराचा विकास करायचा म्हणजे काय काय कळलं पाहिजे. शरीराचा विकास म्हणजे काय, व्यायाम विकासाचा भाग आहे का. शरीराचा विकास म्हणजे व्यायाम का, शरीराचा विकास होण्यासाठी व्यायाम करायला लागतो. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे व्यायाम काही विकास नाही. शरीराचा विकास व्हायचा असेल तर मग पुढचा मुद्दा काय येतो, विकास म्हणजे काय कळलं आपल्याला, मग तो कसा करायचा, कसा करायचा. मग शरीराच्या विकासामध्ये काय काय येतं, ताकद असली पाहिजे, आणि जर कार्यमंडळ आलं पाहिजे. नसतं कोणतरी आला घडीला मोडा जबरदस्त, मी असा किडकिडी त्याने माझी गचट धरली, काय त्या माझ्या मागचा अर्थ आहे कसा, अशी दुबळ्याची क्षमा काय अर्थाचे अर्थ आहे. मी त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त घटना होईल ना तरी माझी गचटने भरली तर मी त्याला म्हणेन चल दिला तुला सोडून, तर मी त्याच्यापेक्षा जास्ती ताकदीला माफ करणं शक्य आहे. ताकद नसताना माफ करणं काय पाहिजे. तुम्हाला म्हणला रस्त्याने चाललोय हा म्हणजे माझी गचट झाली, 9वीत 8वीमध्ये 80 मार्क आहे, ठेव तुझे मार्क घेऊन ठेवत तुझ्या माझ्या बुद्धीचा विश्वास वेग असला पाहिजे, जोरात पळता पाहिजे, जोरात पळता पाहिजे. नाहीतर मग समोर दिसतोय चोर, मी त्याच्याशी घडील नाही पण मी पळतो केलं काय माझ्या वेग पाहिजे, चपळता पाहिजे, लवचिकता पाहिजे, दम पाहिजे. पण म्हणून समजून घ्यायचं की शारीरिक विकास म्हणजे काय काय, आणि आता शारीरिक विकास समजून घेतल्यावरती कळलं आता मला बस. प्रश्न विचार शारीरिक विकास म्हणजे काय, उत्तर घेऊन बरोबर पाच पैकी 5 मार्क म्हणजे शारीरिक विकास झाला. पहिली पायरी समजून घ्यायची म्हणजे काय, शरीराचा विकास म्हणजे काय, बुद्धीचा विकास म्हणजे काय. तुम्हाला माहितीये बुद्धी किती प्रकारची असते. नुसतं माणूस बुद्धिमान प्राणी, माणूस बुद्धिमान प्राणी 180 प्रकारची बुद्धी, 180 प्रकारची. आणि प्रबोधिनीमध्ये पुण्यामध्ये 180च्या 180 प्रकारची बुद्धी मोजता येईल असं चाचण्यात आहे. तुला 180 चाचण्या दिल्या, सोडवल्या, मला कळलं 180 आणि संशोधन चालू असताना काय कळलं आपल्याला, कळलं असं की आपण शाळेत सगळं शिकतो ना, इतिहास, भूगोल, मराठी, गणित, शास्त्र जे शिकतो आपण शाळेमध्ये, त्या सगळ्या शिक्षणासाठी 180 पैकी फक्त 40 प्रकारची बुद्धी होती. 180 बुद्धीच्या प्रकारांपैकी फक्त 40 प्रकारची बुद्धी अभ्यासाला वापरली जाते. मग तो अभ्यासात पहिला येतो त्या 40 प्रकारच्या बुद्धीवरती पण पहिला नाही येतो त्याला आपण काय म्हणतो, बुद्धू. हो 40 मधून घरात शकतो, 140 मधून वसंतराव पाटील माहिती तुम्हाला आहे ना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. किती शिकले ते म्हणलं तर बुद्धिमत्ता काही नाही लोकांच्या दृष्टीनं, शिक्षण सुद्धा घेता लोक चालत नाही त्याचा अभ्यासात. म्हणजे मग उरलेले 140 पैकी बुद्धिमत्ता जास्त होती की नाही. तुम्हाला सगळ्यांना मी सांगणार आहे
50-50 रुपये आम्ही देणार आहे का एवढं शांतपणे त्याच्यावरती बोनस काय अजून बोनस म्हणजे सोमवारी सुट्टी 50 रुपये दिले रोज एक दिवसाची सुट्टी पण सांगितलं काय मंगळवारी येताना त्या 50 रुपयाचे 100 रुपये घेऊन 100 रुपये घेऊन मागायचं नाही दुसरे अरे म्हणून आपण आणायचं नाही त्या 50 रुपयाचे खरेदी करायचं विकायचं आणि त्या खरेदी विक्रीच्या रकमेमधून 50 रुपये मिळवायचे किती जणांना जमेल असतं जमेल बरेच जणांना जमेल ते कारण त्या मुलाची बुद्धी करता आपल्याला वापरून नाही वापरली जात बुद्धिमत्ता आहे की नाही त्याच्यामध्ये कोणी पण करू शकतो बुद्धिमत्ता आहे काय खरेदी करायचं कुठे विकायचं पुन्हा घेतली आणि इथं रस्त्यावर कोण घेईल लागतील हात करायला लागतील काय करायचं कुठं विकायचं कसं पटवायचं याला बुद्धिमत्ता लागतील नाही त्याला सांगा मग ती गणिताची बुद्धिमत्ता आहे का ती शास्त्राची बुद्धिमत्ता आहे का त्याची वेगळी बुद्धिमत्ता आहे की नाही मग बुद्धीचा विकास करायचा म्हणजे अशा बुद्धीच्या वेगवेगळ्या प्रकारचे पैलू काय आहे ते समजून घ्यायचे आणि मग ते कसे वाढवायचे काय करायचं असतं ते समजून घ्यायचं पट्ट विकास नुसती विकासाची माळा घेऊन विकास होईल का वहीवरती रोज 100 वेळा विकास शब्द दिला असं म्हणायचं विकास व्हायचं जर आपण ठरवलं तर ह्या विविध पैलूंचे शरीर बुद्धी मन भावना असं म्हणतात की पूर्वी IQ म्हणजे माहिती वर्षात IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट त्याला म्हणतात मराठीमध्ये बुद्ध्यांक त्या माणसाची बुद्धी त्याच्या वयाच्या मानानं जास्ती का कमी आहे त्याला म्हणतात बुद्ध्यांक 100 बुद्ध्यांक असेल तर त्याच्या वयाची एवढी बुद्धी आहे 100 पेक्षा जास्ती असेल तर त्याच्या वयापेक्षा त्याला जास्ती बुद्धी आहे 100 पेक्षा कमी असेल तर वयापेक्षा कमी बुद्धी आहे त्याला म्हणतात बुद्ध्यांक आणि पूर्वी लोक बुद्ध्यांकाला फार म्हणायचे हा म्हणजे काय 140 बुद्ध्यांक म्हणजे वयाच्या पेक्षा तो 40 गुण पुढे आहे इतरांच्या पेक्षा बुद्ध्यांक आता लोक काय म्हणतात आता बुद्ध्यांक फार महत्त्वाचा राहिला नाही आता काय राहिलंय भावनांक EQ इमोशनल क्वोशंट कारण अत्यंत बुद्धिमान असलेली माणसं सुद्धा आत्महत्या करतात अत्यंत बुद्धिमान असलेली माणसं सुद्धा सोड्यामान्या करतात पण भावना देखील तयार नसते नीट नसते सच्चा नसते IIT मधली मंडळी आत्महत्या करतात का बुद्धिमत्ताच नाही बुद्धिमत्ता प्रचंड पण भावनाच त्यांच्या नियंत्रणात येत नाही म्हणून भावना विकसित करायच्या म्हणजे काय करायचं मग आपल्याला हव्या तशा भावना नियंत्रित कशा ठेवता येतील ते व्यक्त कशा करता येतील इतरांच्या भावना कशा ओळखता येतील ते सगळं समजून घ्यायचं म्हणजे भावनेचा विकास त्यामुळे विकास जेव्हा आपण शब्द म्हणतो तेव्हा पटतो की हो मला सगळ्यांना विकास करायचा आहे तर आपली जबाबदारी काय राहते की विकास करायचा म्हणजे काय करायचं मग ते काय समजून घ्यायचं शरीराचा विकास बुद्धीचा विकास मनाचा विकास भावनेचा विकास सामाजिक विकास या सगळ्याचे पैलू समजून घ्यायचे ते समजून घ्यायचे पैलू मला कळलं की वेग वाढला पाहिजे कसा वाढवू कसा ते समजून घ्यायचे या 2 गोष्टी केल्या की पुढे काय करायचं कळलं विकास म्हणजे आणि कसा करायचं कळलं विकास झाला की विकास झाला विकास अजून काय करू पडतो अजून काय व्हायला पाहिजे काय विकास करायचं समजलं कसा विकास करायचं समजलं मग काय राहिलं माझं काय का करायचा फार म्हणून करायचं काय बरे कशाला डोक्याला विकास समजून घ्यायचा आधी डोक्याला करतो आम्हाला अभ्यास नाही काय मराठी इंग्रजी शास्त्रामध्ये पाठ करता करता आमच्या नाती तुम्ही काम
आपण तुला समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? का उत्तर काय असेल? का उत्तर काय असेल? काय तुम्हाला काय विकास का? काय तुला काय वाटतं? सांग तुला वाटत नव्हतं. तू माझ्या म्हणत नाही काय बघ तू माझ्या म्हणत नाही विकास करायचा म्हणून का वाढत पाहिजे होतं विकास करायचा. मग तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? तू का मग अशी म्हणलंच नाही मला विकास म्हणलंच नाही तर बाकीचे म्हणले म्हणून तू म्हणला तर बाकीचे म्हणले म्हणून म्हणला बाकीच्या हॉस्पिटलला जाऊन पाहतो असं केलंच तर तुला मला तू वाटतंय मला तू पण का बरं वाटतं तुला तर वाटतं चूक बरोबर काही नाही सांगायचं तुला वाक्य आहे सांग काही अर्थ नाही शब्द चुकलं बिलकुल काही नाही काही मिळत नाही का वाटतं का विकास का 2 मिनिटांनी सांगशील उत्तर तयार करून तो बघ अजून कोण उत्तर झालं अजून कोण उत्तर हा आपण आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी आता स्वतःचा विकास करायचा. तुझं तर पायावरती तू मोठी पायावर उभं राहायचं सगळे पायावरती उभे मग तुला काय म्हणायचं पायावरती उभं राहायचं म्हणजे स्वावलंबी व्हायचं. अजून आपण इतरांवरती अवलंबून होत घरच्यावरती अवलंबून होत आईवडिलांवरती अवलंबून होत काही पैसे दिले तर आपण शाळेत येणार काही पैसे दिले आपण खाऊ खाणार स्वयंपाक दिला आपण खाणार तर तुमच्या किती जण स्वयंपाक करता आहे प्रत्येकाला पण स्वावलंबी होणं आणि असं स्वावलंबी व्हायचं असेल तर विकास केला पाहिजे तिला वाटते. अजून एक उत्तर दिलं होतं तू उत्तर दे ना एक आज 2 मिनिटं तुला देणार नाही तुझं एक वाक्य तरी आलंच पाहिजे. कोणाची पण मदत घे याची त्याची कोणाची पण मदत घे कोणाला पण विचार तू हिंडलास तरी चालेल शाळांना विचारते पण तुझ्या तोंडून मला वाटले पाहिजे. हा 1 मिनिटं तुला देणार नाही तुला कुठे जायला हरकत नाही पुस्तक बघायला हरकत नाही काय तुला पाहिजे तर पण तू मला एक वाक्य सांगायचं. हा देशासाठी समजलं सांग मदत किती झालं पण सांगायचं तू स्वतःचा निश्चय करावा आणि सांगितलं कसा करायचं कशाबद्दल विकास का माणूस हा प्रचंड क्षमता असणारा प्राणी आहे. दुर्दैवानं त्या क्षमता व्यक्त झालेल्या नसतात बाहेर येतच नसतात म्हणून विकास का करायचा आपल्या हातीचं दबदब प्रचंड आहे प्रचंड ताकद आहे प्रचंड शक्ती आहे आपल्याकडं माहितीच नाहीये. विकास करायचा ते ती स्वतःमध्ये शक्ती त्याची ओळख स्वतःमध्ये मी माझी म्हणून मला 6वी मध्ये मी पुढे आहे माझा काय माझ्या शक्तीची आठवण झाली नसतं तर झालं होतं मला असं मी 8वी मध्ये विद्यापीठात घेतलं मला कळलं की अरे स्वतःमध्ये किती बदल करता येतो ठरवून करता येतो विकास घडवता येतो विकास म्हणजे काय ते समजून घेतलं का तर माझ्या असलेल्या क्षमता मला समजल्या पाहिजे आणि मग ती म्हणते तसं की माझ्या क्षमता फक्त माझ्यापुरतं नाहीये माझ्या वाढीमध्ये माझ्या विकासामध्ये अनेकांचं योगदान आहे की नाही अनेकांनी मदत केली की नाही तुम्हाला तिथपर्यंत येण्यामध्ये अजूनही भारतामध्ये बराच मोठा प्रदेश त्याला शाळा म्हणजे चैन आहे शाळेत जाऊ शकत नाही आपण भाग्यवान आहोत आपण शाळेत जाऊ शकतो आपल्याला तशी व्यवस्था आहे आपल्या बरोबर खाण्यापिण्याची वडवड भटकायला लागत नाहीये समाजामध्ये मोठा गट आहे की जरा अजून रोजी खायची म्हणते सुद्धा वडवड भटकायला लागते मुलं जातात थोडा जर पावसाळा संपला की या साखर कारखान्याच्या परिसरामध्ये पालकांना झालं की नाही कुटुंब ऊसतोडी कामगारांची मुलं त्याची लहान मुलं असतात त्यांच्या शाळेत काय त्यांचा काय गुन्हा सांगा मला
पंचकृषीतले, माझ्या जिल्ह्यातले, तालुक्यातले असं तुम्ही वाढवू शकता. पण माझा उपयोग इतरांसाठी झाला पाहिजे आणि तसं व्हायचं असेल तर मला विकास केला पाहिजे. मी महिन्यातले 25 दिवस बिछाण्यावरती आजारी पडू नये. आणि मनाने काय म्हणतो, तोंडाने काय म्हणतोय, पडेल त्याला उपयोगी. मला इकडे उपयोगी पडायचं, मला धडकावे कळायला नाही की नाही, मला इकडे उपयोगी पडायचं कृती करायला पाहिजे की नाही, मला प्रश्नचित्र सापडली पाहिजे की नाही, मला मदत करायचं मागे कृत्य केलं पाहिजे की नाही. मग हे सगळं मला करता यावं. म्हणजे मग काय करायचं कळलं, कसं करायचं कळलं, का करायचं कळलं, बदल केलं, झाला की सगळ्यांचा विकास. आपण सगळ्यांना कंटिन्यू घेऊन टाकू. तुम्हाला का विकास करायचं कळलं, कसा विकास करायचं कळलं, कशाचा विकास करताही कळलं, झाला विकास सगळ्यांचा. झाला मग काय करायला लागतं, त्यांनी सांगितलं होता निश्चय करून तशी कृती करायला लागते. कृती करायला लागते प्रत्यक्ष. कृती न करत तुला कळलं की हा शरीराचा विकास वेग वाढला पाहिजे, वाढला पाहिजे, मग वाढला मग कर काय ना. त्याच्यामुळे हे सगळं कळल्यानंतर खरं तर काय करायला पाहिजे आपल्याला, का सगळं कळल्यानंतर त्याप्रमाणे प्रत्यक्ष वागायला सुरुवात केली. आणि हे वागायला फार आपल्याला जमत नाही. प्रत्येक वेळा माघारी ठरवतो, 2 दिवस करतो, पुन्हा पहिले पाडे 55. म्हणून विद्यार्थी काय घ्यायचं, विद्येचं व्रत घेतलेलं आहे. मला विद्या मिळवायची आहे आणि अशी मिळवायची विद्या की माझा विकास झाला पाहिजे. आणि दुसऱ्या पुढे करणार नाही, मला माझा करायचा आहे, ठरवून करायचा आहे. रिलेटिव्ह सिटी मला माझ्या सिटीवरती जायचं आहे आणि मी ठरवलं काय द्यायचं ते आणि काय द्यायचं ते मी समजून घेतलेलं आहे. सगळं शरीर, मन, बुद्धी, भावना, समाज याचा मी विकास करायचं समजून घेतलेलं आहे. ते घेतलेलं समजून माझ्या कृतीतून मी त्या सिटीवरती घेऊ. जो असं आपल्या कृतीमधून त्याच्यावरती घेऊ शकेल विकास होईल. जो नाही देऊ शकणार तो हे सगळं फक्त साठवून ठेवेल आणि पोपटपंची करेल. पुढच्या कोणी आले पाहुणे तुमच्याकडं, विकास म्हणजे काय, धाड 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 अरे की रे तू तर असं किरकिरी, तू तर तुझं बोल एवढा काय इतकंच कळलं सगळं कळलं. थोडक्यात पूज झाली. परत काय काय समजून घ्यायचं मुद्दे सांग, प्रमाणे सगळे मुद्दा तुम्हाला काय काय कळलं मला समजून घ्यायचं आपण का बोलायचं. काय पण कुठलं एखादं वाक्य तुम्हाला लक्षात राहिलेलं, समजलेलं, आवडलेलं, एखादा मुद्दा तुमच्या शब्दात म्हटला कुठल्याही क्रमाने शेवटचा सांगितलं, मध्यांतर सांगितलं, कसं पण एक मुद्दा तुम्हाला जो कळलाय, पटलाय, भावलाय, समजलाय असं काय सांगशील का तुमचा आपल्या जगामध्ये पाहून जात होतं की नाही, गप्पा म्हटलं की तुला काय म्हणतो एखादा शब्द तुला कळला असेल काय कुठला शब्द विकास अजून कोण झालेला विकास समजून घेतला पाहिजे आणि तो कृती मिळाला. अजून ठरवून करावा. वाढी म्हणून आपोआप नाही आपण कुठली त्याला रूपावर वापरली
कुठल्या 2 सिरीज वापरल्या आपण? वाढ म्हणजे नैसर्गिक आणि विकास आपण ठरवून घेतो. मग विकास म्हणजे कसं करायचं, म्हणजे विकास म्हणजे काय आणि ते कसं करायचं आणि का करायचं, मग ते समजलं आपण तसं वागायला पाहिजे. केवढा सुंदर शब्द साथ सांगितलं. प्राणी आणि माणसामध्ये सर्वात मोठा फरक काय? प्राण्याच्या मेंदूमध्ये कुठली सिरी असते? त्यात बदल करता येत नाही प्राण्याला. आणि माणसाच्या मेंदूमध्ये 2 सिरी असतात, एक रिडेबल, जे कोणी रिडेबल सिरी फक्त वापरतात ते वर्षानुवर्ष पिढ्यान तसेच राहतात प्राण्यांसारखे. आणि जे या रिलेटेबल सिरीमध्ये ठरवून लिहू शकतात ते वेगळे होतात. आणि काय लिहायचं ते समजून घ्यायचं आणि ते प्रत्यक्ष कृतीमधून लिहायचं. काही पेनाला लिहायचं नसतं. कॉम्प्युटर बसली माझी बसली ते कॉम्प्युटरला टाईप केलं असं नाही होतं जरुरी. त्याच्यावरती पुन्हा लिहायची म्हणली तर कृतीतून लिहायचं, ऍक्शन मधून लिहायचं. फारच छान.